हॅलो एव्हरीवन, मी पल्लवी आणि तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आतापर्यंत आपल्याकडे गावाकडचे सगळे ब्लॉग येत आहेत आणि या सगळ्या व्हिडिओना तुम्ही खूप छान छान कमेंट्स करताय, त्याबद्दल सर्वांचे खूप आभार. आणि आता गावाकडचे काहीच दिवस बाकी राहिलेले आहेत आणि आज देवपूजा खूप छान झाली होती. गावाकडे फुलंही खूप सुंदर असतात, त्यामुळे देवपूजा केल्यासारखी वाटते. आणि आज सकाळी नाश्ता होता मिसळ पावचा आणि मिसळ पाव माझ्या बहिणीला आवडतो, त्याच्यामुळे आईंना सांगितलं होतं की आज मिसळ पाव करा. आणि छोट्या दोघी मिसळ पाव तर खाणार नाहीत, त्यामुळे त्यांच्यासाठी मी असा गोड शिरा केला होता. तर मिसळ पाव म्हटला की सर्वांचाच आवडताचा विषय असतो. घरी बनवली असो किंवा बाहेरची असो, मिसळ पाव ही सर्वांनाच खूप आवडते. आता इथे बघा मी ताक बनवते. तर आज कढी ताक म्हणजे ताकाची कढी करायचा असा बेत होता. छान वांग्याचं भरीत आणि कढी असा बेत होता छान. तर इथे मी ताक घुसळत होते. तर ताक घुसळता घुसळता एवढी गरमी वाढली ना, त्याच्यामुळे मग अन्वीच्या काकाने असं मस्त असं कोकम सरबत केलं होतं. ते छान मी एन्जॉय करत होते. घरचं कोकम सरबत होतं आणि आमची पिल्लू सुद्धा छान कोकम सरबत एन्जॉय करते. तर तिला पहिल्यांदा आवडलं नाही आणि खूप नंतर तिने एन्जॉय केलं. कोकम सरबत पिताना एवढं छान वाटतं ना, पण त्या मागची एवढी मेहनत असते ना. म्हणजे ते कोकम असतात, त्याची जी टरफलं असतात ती त्याच्यामध्ये साखर टाकून जवळजवळ महिनाभर ती उन्हामध्ये ठेवावी लागतात आणि ती काचेच्या बरण्यांमध्येच ठेवावी लागतात आणि महिनाभर आतने बाहेर ठेव अशी खूप सारी मेहनत असते. आणि एवढ्या मेहनतीनंतर खूप सुंदर असं कोकम सरबत तयार होतं आणि ही सगळी मेहनत अन्वीची आजी करते, त्याच्यामुळे आम्हाला खूप सुंदर असं कोकम सरबत मिळतं. त्याच्यानंतर संध्याकाळी शूट केलं. आता संध्याकाळी आम्ही आमच्या गावी जाणार होतो, म्हणजे आमच्या मूळ घरी जाणार होतो. तर म्हटलं घरी संध्याकाळ झाली होती निघता निघता, तर दिवा लावूनच घरातून बाहेर पडावं म्हटलं. संध्याकाळची वेळ ही दिवस आणि रात्रीचा संगम मानली जाते. आपल्या हिंदू संस्कृतीत या वेळेला खूप महत्व दिले जाते. असे मानले जाते की संध्याकाळी देवासमोर तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावल्याने घरातील नकारात्मकता दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा वाढते. दिव्याचा प्रकाश ज्ञान, आशा आणि समृद्धीचे प्रतीक आहे, त्यामुळे आपल्या पूर्वजांनी ही परंपरा जपलेली आहे. दिवा लावताना मन शांत ठेवून देवाचे नामस्मरण करावे. शुभं करोति कल्याणम आरोग्यम धन संपदा हा श्लोक म्हटल्यावर वातावरण अतिशय मंगलमय होते. दिवाच्या प्रकाशाने घरात आनंद, समाधान आणि प्रसन्नता नांदते अशी श्रद्धा आहे. आता संध्याकाळची वेळ किती सुंदर असते ना. दिवसभराची धावपळ संपवून मनाला थोडासा विसावा मिळतो. अशा वेळी देवासमोर लावलेला छोटासा दिवा घरभर प्रकाश तर पसरवतोच, पण मनालाही एक वेगळी शांतता देतो. आपल्या संस्कृतीत दिव्याला खूप महत्व आहे. दिवा म्हणजे आशा, श्रद्धा आणि सकारात्मकतेचे प्रतीक. असे म्हणतात की जिथे रोज श्रद्धेने दिवा लावला जातो तिथे सुख, शांती आणि समाधान कायम नांदते. दिव्याच्या त्या मंद प्रकाशात देवाचे स्मरण केले जाते की चिंता आपल्या कमी होतात आणि नवीन उभारी मिळते. म्हणूनच आपल्या घरातील मोठी माणसं संध्याकाळी दिवा लावण्यासाठी परंपरा अजून पाळतात. त्यानंतर आम्ही आमच्या मूळ घरी निघालो होतो. आता या दोघी पिकनिकला निघालो असं काहीच तयार होऊन बसल्या होत्या. घरी आलो की खूप छान प्रसन्न वाटतं. घरातल्या सगळ्या माणसांना बघून आनंदही खूप छान वाटतो. आता घरात गेल्या की सगळेच जण अन्वीला घेतात, पण आमच्या मॅडम काय कोणाकडे जायला तयार नसतात. आता घरी गेल्या गेल्या तिच्या आत्तूने इतकं सुंदर छान तिला गिफ्ट दिलं होतं. कारण तिची आत्तू फिरायला गेली होती आणि मग तिच्यासाठी नेहमीच ती काही ना काही आणते. तर अन्वीची आत्तू आणि काकी आणि तिचा काका अशी सगळी जण त्यांच्या माहेरी गेले होत्या, म्हणजे आत्तूच्या आजोळी गेले होते. तर घर एकदम सुनं सुनं वाटत होतं. तर मी पहिल्यांदा देवाजवळ गेले तर दिवा तर नव्हता. म्हटलं दिवा लावावा, कारण काकी असल्यावर नेहमीच देवाजवळ असतो. तर त्यांची उणीव नेहमीच म्हणजे त्या दिवशी खूप जाणवली आम्हाला सुद्धा आणि अन्वीला सुद्धा आत्तूची खूप आठवण येत होती. इथे बघाल ना, तर आम्ही हे सगळं नवीन काम केलेलं आहे आणि विंडो वगैरे इथे नव्हती, तर विंडो वगैरे सुद्धा पाडलेल्या आहेत. तर मी इथे सगळं सांगत होते. तर काय झालं, बॅकग्राऊंडला ना सॉन्ग लागला होता. तर बॅकग्राऊंडला मी तसंच ठेवलं असतं तर कॉपीराईट आलं असतं, त्यामुळे मी ते म्यूट केलं आणि म्हटलं ठीक आहे, काही हरकत नाही. आणि काकी नसल्यामुळे मग जेवण बनवावं लागलं. जेवण तर आणलेलंच होतं, फक्त भात घालायचा होता. काकी असल्या ना की अजिबात कसली चिंता होत नसते. तर खूप मिस केलेलं काकी. तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर नक्कीच सांगते. अन्वीने सुद्धा तुला मिस केलं आणि आम्ही सुद्धा तुम्हाला मिस केलेलं. आणि एवढ्या दिवसात ना पहिलीच वेळ असेल की असं जेवण आणावं लागलं, कारण जेव्हा जेव्हा येतो ना तेव्हा काकी घरी असतात. जेवण आणायची वेळ लागत नाही, कारण सगळं छान असं रेडी असतं. आता तुम्हाला ना एक
थोडस घर दाखवते. आमचं थोडस मेस आहे कारण गावचं घर आहे त्यामुळे थोडस मेस आहे. आणि समोरून ना रस्त्याचं काम चालू आहे त्यामुळे खूप धूळ आतमध्ये येते. अगदी समोरच गोवा हायवे चालू आहे त्यामुळे थोडीशी धूळ खूप सारी आतमध्ये येत आहे. आणि इथे विंडो नव्हत्या तर छान अशा विंडो पाडलेल्या आहेत आणि खूप छान झालेला आहे रूम. तर इथे बघू शकता कबड सुद्धा नव्हतं तर कबड घेतलेलं आहे करून, म्हणजे जे एक्स्ट्राचं सामान जे असेल तर इथे ठेवलं जातं. आम्ही काही नेहमी नसतो इथे, तर गणपती वगैरे असेल किंवा मे महिना वगैरे सुट्टीलाच आम्ही इथे येतो. आणि इथे बघा हे आहे तो बेडरूम आहे. इथून असं छान असा हॉल दिसतो समोरून. आणि ही आराम खुर्ची सुद्धा आम्ही बनवून घेतलेली आहे. आणि हा आहे बेडरूम आहे. आता इथे बेडरूमच्या इथे सुद्धा विंडो नव्हती, ती सुद्धा करून घेतलेली आहे. आणि वरती बघा असे लॉफ्ट आहेत आणि वरून जी विंडो दिसते ना तर व्हेंटिलेशन साठी, म्हणजे या रूम मधून त्या रूम मध्ये हवा पास होण्यासाठी एक छोटीशी विंडो आहे. हे जे आहे ते पहिल्यातले जुनं बांधकाम आहे त्यामुळे आता असं बांधकाम बघायला मिळत नाही. त्याच्यानंतर इथून किचन मधून एंट्री होते. हे किचन सुद्धा सर्व नवीन केलेलं आहे, म्हणजे जे टाइल्स वगैरे आहेत त्या नवीन केलेल्या आहेत. आणि वरती एक्स्ट्राचं सामान आहे ते वरती ठेवून दिलेलं आहे. आता ही विंडो सुद्धा इथे नव्हती ना. वास्तुशास्त्रानुसार किचन ओटा काळा नसावा म्हणून या वेळेला आवर्जून लक्षात ठेवून आम्ही किचन ओटा हा कलर वेगळाच घेतला, काळा घेतलाच नाही. पहिलं यातलं काही नव्हतं पण आता वास्तुशास्त्रानुसार किचन ओटा काळा नसावा म्हणून छान असं ब्राऊन कलरचा घेतला होता. तर असा काहीसा आहे किचन. आणि त्याच्यानंतर किचनच्या इथून जे आहे तो ड्राय एरिया आहे, म्हणजेच टॉयलेट बाथरूम सुद्धा तिथे आहे. आणि इथे वरती कपडे वाळत घालायला ड्राय एरिया म्हटला तरी चालेल. तर इथे टॉयलेट बाथरूम हे सुद्धा बाहेर होतं. आता पहिल्यामध्ये गावामध्ये टॉयलेट आतमध्ये नसायचं, पण काय होतं गावी गेल्यानंतर लहान मुलांना थोडासा प्रॉब्लेम होतो त्याच्यामुळे टॉयलेट सुद्धा आम्ही आतमध्ये करून घेतलेला आहे. आणि सुंदर असं बाहेरून, आता इथे रात्र झाले त्यामुळे काही दिसत नाही. आणि जी ती रूम दिसते ना तिथे आमची चूल आहे, म्हणजे पाणी तापवायला वगैरे आम्ही तिथे गरम पाणी तापवतो. तर खूप छान अशी रूम झालेली आहे, खूप सुंदर वाटतं. आता हल्लीच बनवून घेतलेली आहे कारण जसं फॅमिली वाढते तस तसंच थोडस प्रॉब्लेम होऊन जातो. आणि दोन जे रूम आहेत ना तिथून आम्ही इथून मधून असं छान डोर पडलेला आहे जेणेकरून मधून असं पटकन जाता येतं. आता इथे फारसं आम्ही जेवण बनवत नाही कारण आता काकी नव्हत्या त्यामुळे ही वेळ आलेली आहे. म्हणजे काकी असल्या की जेवण थोडंफार आम्ही घेऊन येतो, थोडंफार तयार असतं. तर आता दोघींना भाकरी पाहिजे होती त्यामुळे म्हटलं तो भात तर केला होता तर भाकरी सुद्धा करा. आता मी ती भाकरी करत होते पण घामाने एवढं भिजून जायला होतं ना म्हणून म्हटलं की टेबल फॅन होता तर टेबल फॅन लावून मी भाकरी करत होते कारण खूप गरमी होत होती. आणि जेवण करताना तर भयानक गरमी होते. आणि आता घरी शांतता आहे कारण दोघी सुद्धा नाहीयेत, काकींच्या माहेरी गेल्यात. म्हणजे बहीण सुद्धा खूप दिवसानंतर आली होती आणि काकींची सुद्धा भेट झाली नसती म्हणून म्हटलं मग माहेर सुद्धा काकींचं जवळ होतं तर त्या म्हटलं भेटून सुद्धा या. आणि त्यांच्या घरी आंबे सुद्धा खूप होते, म्हटलं आंबे सुद्धा हातून घेऊन या. आणि ते मस्त मी आराम खुर्चीवर आराम करत होते तेवढ्यात दोघी जणी आल्या आणि ह्या आमच्या पिल्लूने मला खुर्चीवरून उठवलं की मला बसायचंय. आणि ती काय जाईपर्यंत खुर्चीतून उठली नाही. बघू बघू दाखव, छान आहे. सेम आणलेले कलर एवढे खास नव्हते. मस्त ना, छान छान ना. बाबू आवडला का तुला? बघू मला दाखव श्रावी. उलटा कर असं कर. हात बघू लाव त्याला. कसं आहे? आता अधिक महिना चालू आहे त्यामुळे अन्वीच्या आजीने दोघींना सुद्धा फ्रॉक आणले होते आणि दोघींना सुद्धा सेम फ्रॉक आणले होते आणि त्या दोघी छान अशा मिरवत होत्या. त्यानंतर आम्ही जेवायला घेतलं, जेवायला सुद्धा एकत्र घेतलं. खूप दिवसानंतर एकत्र जेवायला घेतलेलं आहे. आणि
नक्कीच काकींना सुद्धा खूप मिस केलेलं. छान असं वाटतं पंगत जेवताना. गणपतीचे ब्लॉग बघितले असाल तुम्ही, तर खूप छान वाटतं सगळेजण एकत्र जेवायला. तर जेवण सुद्धा झाली आणि बऱ्यापैकी आम्ही जेवण आणलं होतं. भाकरी आणि भात इथेच केलं होतं आणि खूप छान वाटत होतं जेवायला. या दोघींना सुद्धा पहिलं भरवून काढलं होतं, कारण या दोघींची लुडबुड तर मधीच असते आणि आमच्या मॅडमची मोबाईलसाठी लुडबुड चालू होती. मी मोबाईल इथे ट्रायपॉडला लावला होता. शेवटी मॅडमनी काढून घेतलाच आणि जेवण झाली. त्याच्या आतूने काय सांगितलंय, टेडी इथेच ठेवायचा. तो कुठला दाखव, कोणाचा आहे तो? मग ठेवून दे, नाही तर ओरडेल. कृष्णावरून दाखवू काय? कृष्ण झोपला वाड्यात. कृष्णावरून दाखवू अगोदर लवकर आले. आता निघायची वेळ झाली, कारण खूप वेळ नव्हतो आम्ही, एक 2-3 तास होतो. पण अन्वीचा पाय काही निघत नाही. अन्वी नेहमीच आली ना की तिला इथे छान वाटतं, तिला आवडतं इकडे राहायला. घरामध्ये एवढी माणसं आहेत ना की सकाळची संध्याकाळ कधी होते ना तर समजत नाही. आणि आता फायनल आम्ही निघालो आहोत. नेक्स्ट डेला आम्ही निघणार होते, त्यामुळे म्हटलं घरच्यांना सुद्धा भेटावं. आणि हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आणि उद्याचा ब्लॉग बघायला अजिबात विसरू नका. आणि घरी आल्यावर बघा अशी आंब्याची साठं, तर आमच्याकडे आंब्याची साठं म्हणतात, काही आंब्याची पोळ्या सुद्धा म्हणतात. आंबे आमच्याकडे यंदा खूप होते, त्यामुळे एवढे काय करणार, तर छान अशी साठं घातलेली आहेत. चला भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये, तोपर्यंत बाय.